मित्रांनो, काय भारी साईज आहे एकदम, एक जबरदस्त साईज काय जबरदस्त आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे निखिल डोंगरे आणि तुम्ही बघत आहात एनडी फिशिंग. तर मित्रांनो, आज आपण पॉपअप आणि गुच्छागळावर दोन्हीवरती देखील रव पकडण्यासाठी आलोय आणि आपल्याला 2 रव सुद्धा लागले. एक मला भेटलाय आणि दुसरा म्हणजे आपल्या जयेश सरांना भेटलाय. तर ते रव कशा प्रकारे भेटले ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू. हे बघा, हे पॉपअप आहे. आता जय सर कास्ट करेल. हा ना, कात्राला तो आता. तर मित्रांनो, जय सरने काय झालंय, रव आहे मित्रांनो, तो त्यांनी जंप केली एकदम जोरात. आयला बापू, थँक्यू. वरतीच आहे ब्रदर. बापू निघून जा. बघा मित्रांनो, कुठला पण मोठा मासा लागल्यावर थोडी पण घाई करू नका मित्रांनो. जेवढं शांततेत काढता येईल तेवढं शांततेत मासा बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. एकदम किती पण गोंधळून ठेवा, ते सांगले एकदम मला त्याच्यावरतीच. हे बघा मित्रांनो, रव एकदम लांब आहे सध्या. मस्त आहे ब्रदर, एकदम एक नंबर. मोठा आहे ब्रदर, चांगला.
हे बघा मित्रांनो, जवळ आलंय मासा. नाही नाही जाऊ कशा ब्रदर. हे बघा मित्रांनो, साईज बघा काय भारी साईज आहे. एक नंबर ब्रदर, एक नंबर. घुसला ना ब्रदर हातात. काय भारी साईज आहे, एकदम एक नंबर साईज. जयेश सरांना लागलंय मित्रांनो. आंघोळ घालायला लागेल ब्रदर त्याला. दिवस का ब्रदर. स्ट्राईक झाली आपल्याला. ते ह्याच्यात अडकलेलं हो इकडं. हा ब्रेड लाईन. अडकली हो ना ब्रेड लाईन पुढे. आता फ्री झालाय. असं इकडे घ्या, रॉड या साईडला जरा इकडं. खालना आला पाहिजे. मोठा आहे, चांगला मोठा आहे ना. माग आणला ओढू. तुमचे जोडीदार होते त्याने डायरेक्ट माग सोडून टाकला. म्हणजे तिकडे जाय म्हणे देतील म्हणजे. त्याने आणला का डायरेक्ट सोडून टाकला मावळ घर. म्हणजे त्या दुसऱ्या लागेल. बापू गुंडाळून इकडे
तर बघा मित्रांनो रव लागलाय 5+ आहे 5+. ग्रेट कॅच. हे झालं पाहिजे थांबा ना ते कशात काय काय ब्रदर आता फिरलंय ते फिरलंय ब्रदर लाईनीचे वाटोळं झाले आता. थांबा काळजी करू नका. पहिले मासा घ्या बापू. हा रॉड गुंडाळा बरं. हा गुंडाळा. व्हिडिओ घ्या व्हिडिओ चालेल. काय तर नाही का निघून बरं लय गुतोडं झालं. त्याला करायला काय नाही का तुमचं करायला आपण चांगला लागायचं. जबरदस्त साईज. साईज काय जबरदस्त आहे. हे 7-8 किलो. बापू हे घ्या ना. माझा गळ कसा असेल काय ना थांबा तुमचा गळ डायरेक्ट गळ नसतो तुम्हाला नवीन गळ देतो. काळजी करू नका. थोडं फेकला होता त्यानं. तुम्हाला गळ देतो नवीन. काळजी करू नका. डायरेक्ट शेडी जाऊन सोडून एक का तुम्हाला 10 गळ देतो. आताच काल गाडी त्या थोडं पटांगणात घ्या ना. नाही थांबा तिला जरा. रेटच टाकतो मासा. ते भारी माणूस आहे बरोबर रिटर्न. भाई माणूस आहे का असा का. वा मित्रांनो. शॉपा निंबस. खूप दिवसानंतर मित्रांनो हे बघा वॉट अ कॅच. धाड गन. व्हिडिओ काढा बस बरोबर फोटो. हा सफरण्यासाठी छोड दा मामा. सफरनेस निघत होतो. इधर नहीं जाएंगे नहीं उधर. आपको वो तो थोड़ा अच्छा है मामा. बहुत थोड़ा अच्छा है मामा. ऐका ना साईडला घेत असं तिकडं. हाँ अभी ले लो. अभी ये कचरा पट्टी भी निकल गया. या साईडला तस तिकडनं फरफटत घ्या मग. आराम से पळू देता ना काय. हा नाही ते कचरा निघाला ना एका ठिकाणी गोळा झाला त्यामुळे ठीक आहे. नाहीतर त्याच्यामुळे कुठेतरी हे नाही. अजून घ्या जवळ जाऊ. अभी भी ताकत है. आपको देखेगा मामा डर जाएगा. उल्टा हो गया वो. उल्टा हो गया. ताकत तो अभी भी बाकी है मामा. क्या तो साइड तिकडनं. उधर मत लो इस तरफ लो. थोड़ा पीछे जाओ निकला तो थोड़ा चल. गळगळ बघा पायात. नाही अच्छा एकदम फिक्स मस्त बैठेला असतो. अटॅक भी बहुत काफी अच्छा वाला है. बघा मित्रांनो मस्त साईज सफरनेसची. हे काय पंजा बघा. असे 2.5 पंजे लागणार कमीत कमी.
ओके ना बघा मित्रांनो, एक रव बसलाय आपल्याला आणि एक सफरनेस आहे बघा. रवची साईज कमीत कमी 7.5 ते 8 किलो आहे आणि सफरनेस 4-4.5 किलो पर्यंत आहे. आणि चिलापे पण आहे बघा मित्रांनो. चिलापीची साईज पण बघा काय भारी साईज आहे बघा, एकदम जिवंतच आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल ते सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू. वजन करतो आपण बघा 7,955 बघा साईज रवची. आता सफरनेस चिलापीची घरीची नको नको चिलापी नको. ए ढेबरे तू कितने काय भात थांबा पहिले 0 केलं का बघू दे ना. 7,955 होता ना. केलं का ब्रदर? 1 मिनिट हा 5,380 बघा मित्रांनो. 5 किलो 300 ग्रॅम किलोग्रामचा सफरनेस मासा आहे. ओके ब्रदर.